मित्रांनो, या न्याहारी करायला भाकरी आहे, पाल्याची भाजी आणि वाटलेली चटणी. नमस्कार मंडळी, मी अनिकेत तर स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज मी गुरे चारवायला आलो आहे आणि घरापासून थोडंसं वरती डोंगरात आलो आहे, जास्त लांब नाही. तर मंडळी, ही बघा आमची गुरे, 2 गाय आहेत आणि एक पाडा आहे. अजून एक छोटं वासरू आहे, ती घरी आहे. त्याला अजून आम्ही चरायला नाही घेऊन येत. त्या ठिकाणी सुद्धा पहिल्यांदा भातशेती केली जायची. आत्ता किती 4-5 वर्ष झाले असेल हे भात सोडल्यास. नाहीतर त्याच्या आधीसुद्धा इकडून पूर्ण भातशेती असायची. तर ही माती संतोष काकांची आहे, मस्त बांधली एकदम लाकडाची. एकटा माणूस आरामात बसू शकतो आणि जास्त पाऊस पडतो तर पावसापासून संरक्षणासाठी मस्त आहे. असं इकडे गुरं लावली आणि इथं बसला आरामात, एकदम मस्त निसर्ग वगैरे एकदम भारीच. तर मित्रांनो, हा समोरचा आमच्या गावचा डोंगर बघा, ही सह्याद्रीची पर्वतरांग आहे आणि या डोंगराची उंची जवळपास समुद्रसपाटीपासून 3000 फूट उंची आहे. आणि या डोंगरावरती रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध असे माचाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. दरवर्षी हजारो पर्यटक भेट देत असतात. वरती रिव्हर्स वॉटरफॉल, माचाळ गाव, मुचकुंद ऋषी यांची गुहा, तसेच विशाळगड देखील तिथून जवळ आहे. हा बघा, माचालचा रस्ता एकदम क्लिअर दिसत आहे. धुकं कमी झालंय, त्यामुळे रस्ता एकदम क्लिअर दिसतोय. आणि हा रस्ता आमच्या गावच्या गुरवाडीतून गेलेला आहे. आता रस्ता झाल्यापासून सर्वजण गाडी घेऊन माचालला जातात, पायवाटेने कोण जात नाही. आणि जंगलसुद्धा खूप वाढलंय, त्यामुळे हिंसक प्राणी म्हणजेच बिबट्या वगैरे असण्याची शक्यता जास्त आहे. खाली पूर्ण आमचा कोचळी डाफळे गाव वसलेला आहे. इथून घरं वगैरे दिसत नाहीत, कारण की जास्त झाडं झुडपं जास्तच वाढलेत. आणि सगळीकडे बघा हिरवळच हिरवळ. गावाच्या चारी बाजून भले उंच डोंगर आहेत. सह्याद्रीची पूर्ण पर्वतरांग पसरलेली आहे, हे बघा. फक्त त्या साईडून नदी खालती वाहत जाते आणि तिथूनच रस्ता सुद्धा वरती येतो. मित्रांनो, आता थोडं ऊन पडलंय आणि पाऊस लागला आता थोडा वेळ आणि आता ऊन पडलंय परत. बघा, आमची गाय सुद्धा इकडे सरत आहे. गायच्या सोबतच राहावं लागतं, जर थांबलं नाही, गायच्या जवळपास गायला जर माणूस दिसला नाही तर गाय पळून जाते, थांबवत नाही तिथे. पूर्वी मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस आमच्या गावातली सर्व गुरे वरती या डोंगरावरती चरायला घेऊन जायचे आणि त्यावेळेस खूप मजा यायची. मी सुद्धा जायचो मम्मीसोबत, पप्पांसोबत. आता कोणाची जास्त गुरं राहिली नाहीत. ज्यांची गुरे आहेत ते आसपासच्याच आपल्या कुरणांमध्ये वगैरे चरवतात. जास्त गावात लोक सुद्धा राहिले नाहीत, सगळे मुंबईला चाललेत. तर ह्या गाईचा हा पाडा आहे. य य य य मारणार काय मारायला. हे समोर जे उत्खनन केलेलं दिसतंय, हे एक छोटंसं डॅम बांधतात आमच्याकडे, कारण की एप्रिल मे मध्ये पाण्याची थोडी टंचाई होते आणि पाण्यासाठी लोकांना खूप त्रास होतो. तर गव्हर्मेंटचा हा प्रोजेक्ट आहे आणि पण मागचे 2 वर्ष हे काम बंद आहे, चालू नाही. ते का थांबलं आहे तर त्याचं कारण काय माहीत नाही. आशा करतो की ते लवकरच चालू होईल. हे छोटे छोटे मास्क आणि जे कोली नावाचे जे मच्छर आहे ती या लोकांना खूप चावते.
त्यामुळे ते एका ठिकाणी थांबत नाहीत, कुठे ना कुठे पळतच असतात. आमच्या गावच्या जंगलामध्ये बिबट्याचं प्रमाण खूप जास्त आहे आणि बिबट्याने गावामध्ये एक कुत्रा देखील ठेवला नाही, सगळे खाऊन टाकले. मांजरसुद्धा सोडत नाहीत मांजरसुद्धा घेऊन जातो. आणि गावामध्ये आता 1-2 जणांचे कुत्रे आहेत, ते घरात आतमध्ये संध्याकाळ झाली की घरात आतमध्ये बांधून ठेवतात आणि जर बाहेर सोडला तर गेला, दुसऱ्या दिवशी काय भेटणार नाही. कारण की बिबट्याचा कहर जास्त प्रमाणात आहे. दर आठवड्याला कोणाला ना कोणाला बिबट्या दिसत असतो. हा तसं दिवसाचा येत नाही आणि आला तर संध्याकाळी किंवा रात्रीच येतो. आणि जंगलात कोणावर अटॅक अजून काही म्हणजे केला नाही, गुरांवर किंवा माणसांवरती अजूनपर्यंत तरी केला नाही. पूर्वी आमच्याकडच्या खूप जणांनी म्हणजे आमच्या गावातल्या खूप लोकांनी वरती त्या साईडला पटेरी वाघसुद्धा बघितलेत. पहिल्यांदा होते, आता आहेत की नाही काय माहीत नाही, पण बिबट्या आता आहे. सकाळी 11:30 वाजता गुरं चरायला आणलेत मी. थोडा उशीरच झाला. आता बघूया गाय किती वाजता परत घरी जाते. मी हाकवणार नाही, ती जातील तेव्हाच घरी घेऊन जाणार. मित्रांनो, ती बघा, ती गाय घरी चालले. आता तिचं पोट भरलं की ती आपणच घरी जाते, कारण की तिचं छोटं वासरू घरी आहे, त्यामुळे ती घरी जाईल आता. आणि अजून एक इकडे वरतीच आहे, गाय आणि पाडा इकडे अजून चरतायत वरती. आणि ही चालली घरी. मम्मी आहे घरी, बांधेल तिला. तर मंडळी, 3:30 वाजता घरी आलो गायकडून. त्याच्यानंतर जेवण केलं मस्तपैकी पोट भरून. आणि आत्ता थोडं वेळ घरी बसलो होतो आणि आत्ता 5 वाजलेत, थोडं खालती चालू. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू, धन्यवाद.